सकाळी उठून रियाज करून मी लवकर गोठ्याकडे आले. आज दूध काढून झालेलं आहे गुरांचं, शेण भरती आहे, गोवऱ्या घालणार आणि गुरांना चार घालून झाली की माझा आणि आईचा प्लॅन असा आहे की आज बटाटा आणि साबुदाण्याच्या पापड्या घालायच्यात. तर साबुदाणा आईने ऑलरेडी भिजत घातलाय. मी घरी गेल्यावरती बटाटे धुवून उकडायला लावणार आणि त्याच्या पुढे काय काय करायचं ते तुम्हाला दाखवेनच. पापड्यांसाठी साधारण 1 किलो बटाटे घेतोय आम्ही. तर त्यातले काही मी उकडून घेणार आहे आणि काही आई म्हणले की आपण कच्चे खिसून घालूयात, म्हणजे पापड्या आपण जेव्हा तळतो तर तेव्हा ते कच्चे खिसलेले जे बटाट्याचं असतं ते जास्ती कुरकुरीत लागतं. त्यामुळे मी आता बटाटे आधी धुवून घेते आणि मग मी उकडायला लावणार कुकरला. आई हे अल्युमिनियमचे राहू दे पातेला. पातेला धुवून घेणार आहे आणि नंतर चुलीवर ठेवायचंय, त्यामुळे राखेचं लेवण लावून घेणार आहे त्याला. लेवण लावून झालेलं आहे आणि हे पातेलं असंच आता पालथं थोडंसं उन्हात ठेवून देते, म्हणजे राख व्यवस्थित चिकटून राहील आणि तोपर्यंत विस्तवही करते आणि मग हे पातेलं चुलीवरती ठेवणार. पातेलं ठेवते आधी नुसतं आणि त्यात पाणी घालणार आणि आधण आलं की मग एक एक वस्तू ओळीनं घालणार त्याच्यात. शिजवलेला साबुदाणा आहे तो आता या आधण पाण्यात घालून हलवणार, शिजवणार. सोलून आधी खिसून देऊ का मी? सोलून खिसून आधी दे, ते घालते. तर हे उकडलेले कुस्करून दे आणि मग ते झालं की मीठ मिरची घातली की झालं. जास्त त्याला पुढे शिजवायचं नाही आपल्याला. हे तर शिजलेले जायचे. हो म्हणून हे आधी दे असं म्हटलं. आणि चहा अजून पारदर्शक व्हायचा तोपर्यंत ते तुझे खिसून त्यात पडते. फक्त ना किसताना असं परत उलट मागं आणू नको. हा म्हणजे तो लांबडा पडेल. हा खिसलेला बटाटा आता मी धुतला आहे पाण्यामध्ये आणि तो दुसऱ्या एका पाण्यामध्ये घालून मी देते आईला. पिळून देऊ ना? हा घालायचा का ह्याच्यात आता? पारदर्शक झालाय म्हणजे शिजलाय. आता हा बटाट्याचा किस त्यात घालणार.
थोडेसे कुस्करून त्याच्यात घालायचेत आता. आणि थोडा विस्तव कमी केलाय कारण खूप काही शिजवायचं नाहीये. हे ऑलरेडी शिजलेले आहेत बटाटे आणि साबुदाणाही शिजलेला आहे. त्यामुळे हे त्याच्यामध्ये घातलं, मीठ घातलं, मिरची घातली की मग तयार. कुस्करून जरा पाण्यानं सैल केलाय आणि तो त्यात घालतेय. आणि ते सगळं एकदा झालं की त्याच्यामध्ये मीठ घालणार, मिरची आणि जिरं की झालं. घालते आता चवीनुसार काय ते, पण तरी देखील थोडंसं कमी घालणार आहे कारण वाळल्यानंतर खारट होतो मग पदार्थ, पाणी आटतं त्यातलं, त्यामुळे बघणार. मिरची सगळी घालणार नाही वाटलेल्यातली कारण तिखट आहे मिरची, त्यामुळे थोडीशी घालते. पलीकडच्या बाजूला जिथे हे वाळवण घालायचं आहे तर तिथलं मी थोडस झाडून घेते आणि तोपर्यंत हे आटेलही थोडस. झाडून झालेलं आहे माझं इथलं, पण दुपारच्या वेळात वारा सुटतो आणि धूळ उडेल म्हणून मी थोडस पाणी मारून घेते इथं, धूळ उडणार नाही. आता मी, कुंदा काकू आणि आई असे तिघांसाठी 3 डबे आणि 3 चमचे घेतलेत आम्ही. आणि प्रत्येक जण आता पापड्या घालणार आहे. कसं घालायचं ना, थोडंसं फिरवायचं ना आणि जास्त नाही लागत. गोड दिसत आहेत छोटे छोटे, क्यूट झाले. संपले घालून. डन. इकडं गार. आमच्या गिड्डूला अजिबात आवडत नाही पाणी मारलेलं, धावत राहते इकडनं तिकडे. हा बेटे, तुला पाहिजे की तू देते. हा थांब जरा. अरे गार गार. हा हा त्यातलं पाणी नको पिऊ, प्यायलाच लागतं हौदावर. आमच्या तिथूला पाण्यात डुंबायला, चिखलात लोळायला खूप आवडतं. हो की नाही, हो की नाही. कसं करून घेतोय, कसं करून घेतो सोनू म्हणू. छान माझ्या चिकू, छान. काल आम्ही या पापड्या घातल्या तर आता त्या आम्ही पलटून ठेवतोय आणि आज एकूण दाखवलं की तयार होतील कुडकुडीत एकदम, तळायला रेडी. संध्याकाळी तळणार बो आम्ही. आत्ताच कुरकुरीत झाले.
आजी असं घालायची वाळवण आणि दुपारी आम्हाला राखायला ठेवायची. ते आम्ही चुपचाप चोरून अर्धवट ओले असतात तेच खायचो. काल बनवलेल्या पापड्या छान वाळल्यात आज आणि आता मी त्यातल्या तळून बघितल्यात काही. मस्त कुरकुरीत झाल्यात. पापड, लोणची, कुरडया, चटण्या हे सगळं बनवण्याची पद्धत आपल्या पणजांनी आपल्या आज्यांना शिकवली, आपल्या आज्यांनी आपल्या आयांना शिकवली. अशी खाद्य संस्कृतीची ही नाळ पिढी दर पिढी आपल्यापर्यंत चालत आली. आधुनिकीकरणामुळे यंत्र आली त्यामुळं आजकाल शेवयांपासून कुरड्यांपर्यंत सगळ्याच गोष्टी यंत्रावरच्या मिळतात. त्यामुळं पापड लाटायला एकमेकींच्या घरी जाणं किंवा कुरडईचा साचा एकमेकींना देणं किंवा लोणच्याच्या मसाल्यात हिंग किती घालायचा ग अशा गप्पा मारणारी माझ्या आईची बहुतेक शेवटचीच पिढी असेल. वाळवण घालायच्या निमित्तानं पूर्वी बायका एकत्र यायच्या आणि सोशल मीडिया नसतानाही तेव्हाचं ते सोशलायझिंगच असेल ना. आजीच्या हातच्या पदार्थाची चव आजकालच्या यंत्रावरच्या पदार्थांना नाहीये. कामाच्या गडबडीत काहीतरी मिळवण्याच्या महत्वाकांक्षेपोटी विभक्त कुटुंब पद्धतीमुळं माणसं एकत्र येणं कमी होत चाललंय. आधुनिकीकरणाच्या रेट्यात माझ्या पिढीनं तिच्या हातची चव गमावली हेच खरंय. काल आईसोबत कुरड्या घालत होते, पापड्या घालत होते तेव्हा हे सगळे विचार मनात येऊन गेले.